आपल्याकडे 2 फुटीपासून अवेलेबल आहेत ते 9 फुटीपर्यंत आपल्याकडे गणपती आहे. तो युनिक गणपती आहे आणि त्याची प्राइस एक वेगळीच असते. शिवरेकर आहे तो 3 फुटीमध्ये, याच्यामध्ये आपण 2 फुटीमध्ये पण आणि 2.5 फुटीमध्ये पण अवेलेबल केलेले आहे. आणि काय प्राइस असणार आहे हा? ते आपल्याला 30,000 पर्यंत आहे. हो, हा किती फूट असणार आहे ताई? हा 5 फुटीमध्ये आपल्याला 28 पर्यंत जाणार आपल्याला. तर म्हणजे मनोहरी रूप आहे बाप्पाचा. आपण जो बाप्पाचा जो नाम आहे वरचा आणि जी डोळ्यांची जी आखणी गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण आलोय श्री स्वामी समर्थ आर्ट्स येथे, जिथं आपल्याला मिळणार आहेत एकापेक्षा एक भन्नाट अशा गणेश मूर्ती पाहायला. आणि या व्हिडिओमध्ये आपण गणपतींच्या प्राईससुद्धा रिव्हील करणार आहोत. हा ब्लॉग आहे ना तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला आता आपण आतमध्ये जाऊन गणपती बाप्पा बघूया. आज आपल्यासोबत आहेत रिया ताई, ज्या आपल्या सर्व या वर्कशॉपची माहिती सांगणार आहेत. तर नमस्कार ताई. नमस्कार ताई, आपल्याकडे कोणत्या गणपती मूर्ती आहेत, किती व्हरायटी आहेत आपल्याकडे? आपल्याकडे 2 फुटीपासून अवेलेबल आहेत ते 9 फुटीपर्यंत आपल्याकडे गणपती आहेत. अच्छा, 2 फुटापासून 9 फुटापर्यंत. आणि काय आपल्या इथं स्टार्टिंग रेंज काय असणार आहे? 2 फुटीमध्ये आपल्याकडे 9.5 ते 10 पर्यंत मिळतात आपल्याकडं. ओके. आणि आता कोणता आपण दाखवतो आपला, हा कोणता असणार आहे हा आपण? चिंतामणी गणपती आहे. हां, तर याची प्राइस आपण 30,000 पर्यंत आपण देतो हा गणपती. म्हणजे कस्टमाइज करून जशी. Customer करून. ओके. आणि याच्यावर काय कसं वर्क केलेलं आहे? ते आपल्याकडे धोतर विथ ज्वेलरी त्याच्यावर हे केलेलं आहे, वर्क सर्व ही मेटल ज्वेलरी असणार आहे हा, ना? हो. सर्व ही मेटल ज्वेलरी A1 क्वालिटीची अशी आपण पाहतोय. हा गणपती किती फूट आहे? हा 6 फूट. 6 असं म्हणजे प्रभाव पकडून 6 आहे आणि प्रभाव काढला तर 5 फुटीमध्ये आहे. अच्छा, विथ प्रभावल हा 6 फूट आहे आणि विदाऊट प्रभावल हा 5 फूट असणार आहे. आणि अतिशय सुंदर असा गणपती आपण एकदम जो बॉडी कलर जो पाहते ना आपण एकदम असं फेअर आणि एकदम गोरा गणपती आपण वाटतं. आणि फिनिशिंग वगैरे एकदम अशी उत्कृष्ट पाहते. पण अजून आपल्या कुठल्या मूर्ती आहेत आपल्याकडं कैची हा एक गणपती आहे, लालबागचा राजा आहे, टीटवाला आहे. यांचे काय प्राइस असणार आहेत? ते 2 फुटीमध्ये तुम्हाला सांगितले मी आता की ते अच्छा, 9.5 ते 10 म्हणजे ते सेम प्राइस असणार आहे? सेम प्राइस मध्ये 2 फुटीमध्ये. आणि हा ट्रेंडिंग वाला गणपती आहे जो बॉडी कलर. हा, बॉडी कलर वेगळा आहे याचा. हा 2.5 फुटीमध्ये पेशवा टाईप मध्ये, आपण त्याला ब्राह्मण पण बोलू शकतो. अच्छा, हा शिवरेकर. हा शिवरेकर. ते 2.5 फुटीमध्ये आपण 12 ते 13,000 पर्यंत आपण ते देतो कस्टमर. ओके. आणि हे ज्या गणपती बाप्पाची जी लिखाई आहे ना मंडळी, पाहू शकता जी डोळ्यांची जी आखणी पाहते ना, जे एकदम अशी जिवंत बाप्पाचे डोळे पाहतोय आपण. खूपच सुंदर या बाप्पाची आपण आखणी पाहतो. शिवरेकर बाप्पांना मला तर पर्सनली खूप आवडतं. आणि इथं जसं त्यांनी वर्क केलं आहे ना तर खरंच खूप अप्रतिम असं केलं आहे. आणि हा शेवटचा कोणता असणार आहे? ते शंखवाला गणपती बाप्पा. ओ माय गुडनेस. डबल सिया गणपती आहे, त्याला आबोली कलरचा धोतर लावला विथ ज्वेलरी, त्याला ते सेम बटन पण लावलेले आहेत. हा, मॅचिंग वाले. ओके. म्हणजे जशी कस्टमरची डिमांड असते तसा म्हणजे आम्ही गणपती रेडी करतो. ओके. त्याच्यानंतर किती फूट असणार आहे तो? ते 4 फूट गणपती आहे. हे सर्व 4 फुटीमध्ये आम्ही 22-23 हजार पर्यंत. अच्छा, म्हणजे जसं अजून कस्टमरची जशी डिमांड असेल तशी. हा कोणता आहे? हा मोरवाला गणपती. ओके. जसं म्हणजे त्याचा लुक आहे त्याप्रमाणे ते शूट होईल असं धोतर त्याला मॅच केलेलं आहे आम्ही. हा, म्हणजे असा पूर्ण 1 टोन मध्ये. 1 टोन मध्ये त्यांची नेसवण्याची पण पद्धत जशी कस्टमरची डिमांड आहे तशी आम्ही. हा मंडळी, आता आपण या बाप्पाचा धोतर पाहिजे बघा. मध्ये सुद्धा त्यांनी कसं एक्स्ट्रा तुरा दाखवलाय आणि मधून अशी लेस त्यांनी दाखवली, जशी एकदम असं सूट होते त्या बाप्पाला. एकदम टोनिंग वाला बाप्पा वाटतं. वरची जी त्यांनी ज्वेलरीचं वर्क आहे ना तो सुद्धा खूप सुंदर असं ज्वेलरी वर्क पाहतोय आपण. आणि या साईडला असणार आहे आता हा दगडू 4 फुटीमध्ये दगडू. आपल्याकडे दगडूच्या प्राइस वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत आणि सगळ्यात तो युनिक गणपती आहे आणि त्याची प्राइस एक वेगळीच असते. त्याची प्राइस खरोखर अप्रतिम असते. कारण की तो बाप्पा आहे ना सजवायला एवढं डोकेदुखीचं काम असतं ना. बघा ते बाप्पाचं पहिली गोष्ट तर मुकुटच एवढा मोठा असा ब्रॉड असतो आणि त्याचे बाप्पाचे एवढे मोठे असे कान, तर तो सजवायला थोडा डोकेदुखीचा असं. काय असणार याची किंमत? ते आपण साधारण ते दगडूची प्राइस वेगळीच असते, ते 30,000ला आपण देतो. ते हा, ते जसं एक्स्ट्रा ज्याला काढायला तेवढं कमीच तो बाप्पा आहे. आणि हा बाप्पा आहे ना तो अतिशय सुंदर असा 1 टोन मध्ये केलाय. त्याचा जो कपडा जो आहे तो प्युअर असा व्हाईट आपण पाहतो. आणि खरंच अप्रतिम बाप्पा आहे. बाप्पाचा गळ्यातला जो हार आहे ना तो 3 फेसवाला आपण पाहतो, ज्याला 3 असे मोठे पेंडन त्यांनी लावले आहेत. पूर्ण कस्टमाइज बाप्पा असणार आहे हा. खरंच खूप गोड गणपती बाप्पा आहे. 3 फुटीमध्ये माऊली आहे. बघा जसं म्हणजे धोतर आणि शाल वगैरे वेगळी मारलेली आहे, म्हणजे जशी कस्टमरची डिमांड आहे तशी म्हणजे हे केलेलं आहे. त्यात प्लस ज्वेलरी केलेली आहे, त्यात मॅचिंगमध्ये ते बटन पण लावलेले आहेत, त्याची आखणी वगैरे. आणि खरोखर या बाप्पाची आखणी ना खरंच खूप सुंदर आहे. एकदम म्हणजे मनोहरी रूप आहे बाप्पाचं. आपण जो बाप्पाचं जो नाम आहे वरचा आणि जी डोळ्यांची जी आखणी नाही ती खरंच खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ आर्ट्समध्ये एकदम चमकदार डोळे पाहतोय आपण. बाप्पाचे जिवंत डोळे असे
हा किती फूट असणार आहे ताई? हा 3 फूटमध्ये. हा 3 फूट. साधारणपणे आपण 16 ते 17,000 पर्यंत आपण ते देतो. हा आणि ही मूर्ती आहे ना खरोखर अप्रतिम आहे. या बाप्पाची जी फिनिशिंग बॉडी कलरचं आहे ना खरोखर अप्रतिम. मला तरी पर्सनली खूप आवडली ही मूर्त. खूप गोड गणपती बाप्पा आहे. याच्या पुढे कोणता असणार आहे? आपल्याकडे पेशवा आहे, तो सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये हा खूप हा. चाललेला आहे. यंदाचा ट्रेंडिंग वाला आहे हा तर पेशवा. आणि शाल ते पण म्हणजे अच्छा. हा आणि हा जो कलर आहे ना धोत्राचा तो मस्त वाटते. एकदम फंकी कलर वाटते बाप्पाचा. एकदम असा उठून दिसतो. पूर्ण जो बॉडी कलरला असा मॅच होतोय. हा 3 फूट असणार आहे ना? 3 फूट असणार आहे. हे सर्व गणपती बाप्पा आपल्याकडे 3 फूट अवेलेबल आहे. ओके. शिवरेकर आहे तो 3 फुटीमध्ये. याच्यामध्ये आपण 2 फुटीमध्ये पण आणि 2.5 फुटीमध्ये पण अवेलेबल केलेले आहेत. ओके. त्याचा धोतर आणि शाल ते मॅचिंगनुसार केलेले आहे, जे गणपतीला शूट झालेले आहे असं One केलेलं. tone असा. हां, 1 टोन. आणि या बाप्पाच्या मुकुटाला ना आपण मोराचे पीस सुद्धा पाहतोय, जे की खूपच सुंदर असं दिसतंय. पूर्ण मुकुटाला बाप्पाच्या मेटल ज्वेलरी, बॉल चेन आणि ते बटन जे यंदा जे नवीन आलेले आहेत ना हे डायमंड सारखे ते लावलेले आहेत आणि खरंच खूप सुंदर दिसते असा गणपती बाप्पा. आणि या बाप्पाचे ना सोंडेवरचं जो काम पाहतोय ना आपण ज्वेलरी एकदम अशी नाजूक दिसते. त्याच्यामुळे खूपच सुंदर असं बाप्पा दिसतोय. आणि पुढचा कोणता असणार आहे ताई? हा गणपती आपला 3 फुटीमध्ये निकेट महाराजा आहे. निकेट महाराजा. निकेट महाराजा आणि काय काय म्हणजे त्याला कसा वर्क केलाय? ते म्हणजे त्याला म्हणजे शूट होईल असं म्हणजे त्याचं बटन पाठीमागं मोरपीस लावलेले आहेत. जसे कस्टमरांची डिमांड आहे ना तसं आपण हे अच्छा, वर्क ऑर्डरवाला केलेलं आहे आहे. का? ऑर्डरवाला गणपती अच्छा, आहे. ऑर्डरवाला जसं गणपती आहे. गणपतीचं आपण धोतर पण चेंज करू शकतो ना त्याच्यात, म्हणजे कस्टमरला जे अवेलेबल असेल तसं. ओके. खरंच खूप गोड गणपती बाप्पा. हा असा ब्ल्यू कलरमध्ये पाहते बाप्पाचं टोनिंग आपण. 4 फुटीमध्ये निकेट आहे. त्याचा फर्निचर बघा तुम्ही, जसं ट्यून असं मॅच झालेला आहे गणपतीला, तसं आपण फर्निचर मारलेलं आहे. त्याचा धोतर पण बघा त्या गणपतीला शूट होईल असं आपण मारलेलं आहे. त्याचा बटन वगैरे पाठीमागं मोर पिसं वगैरे तर आपल्या 4 फुटीमध्ये आपल्याला 22,000 पर्यंत आपण कस्टमरांना देत होते. अरे बापरे मंडळी, या बाप्पा ना 4 फुटाचा असणार आणि प्राइस एकदमच कमी आहे. काय नाव आहे बाप्पाचं? निकेट. निकेट महाराजा बाप्पाचं नाव आहे. खरंच खूप गोड गणपती बाप्पा असणार आहे. हा पुढचा आहे ब्राह्मण. कमल चौरंग. ओके. त्याची बॉडी ट्यून आपल्या म्हणजे आपल्या माणसासारखी खरोखरची दिलेली आहे. नॅचरल. ओके. म्हणजे वेगळ्या गणपतीपेक्षा काहीतरी हा युनिक हा थोडासा युनिक आहे. याचा बॉडी कलर असं वाटतोय युनिक आणि त्याचं ना असं लक्ष वेधून घेतोय. आणि बाप्पाची जी मुकुटाची पाठची जी कलगी वगैरे बघते ती खरोखर खूप अशी लाऊड दाखवले. असं एक्स्ट्रा असं लक्ष वेधून घेते. त्याला जी मोराचे जे पीस दाखवलेत ना ते सुद्धा खूप सुंदर आहेत. एकदम शांत बाप्पाचं रूप दाखवलं. दोन्ही हातामध्ये आपण कमल पुष्प सुद्धा पाहतोय. व्हाईट टोनमध्ये बाप्पाला केलं आणि खरंच खूप गोड. हा किती फूट असणार आहे? हा 3.5 फूटपर्यंत आहे तो. हा 3.5 फुटाचा कमल चौरंगवाळा गणपती बाप्पा आहे. कोणता पाहणार आहोत आपण गणपती बाप्पा? आपण आता यावर्षीचा नवीन ट्रेंड गणपती पाहणार आहोत व्यंकटेश. ओके. तो आपल्याला 3.5 ते 3 फुटीमध्ये पण अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आपण 5 फुटीमध्ये पण ठेवलेला आहे. त्याचा धोतर बघा. हो. याचा जो धोतर आहे ना मंडळी खरंच खूप असं गोड आहे. एकदम गोल्डनमध्ये बाप्पाचं असं धोतर चमकते. आणि मला या गणपतीची ना खास जी गोष्ट आवडली नाही तर बाप्पाचं जो नाम पूर्ण त्यांनी डायमंड वर्क केलं आहे त्याच्यावरती. म्हणजे विचारांच्या पलीकडे जाऊन असा वर्क पाहतोय आपण. हा खूपच गोड गणपती बाप्पा आहे. आणि कोणती अशी ज्वेलरी त्याला यूज केले जरा युनिक आपण वाटते गोल्डन पण केलेली आहे. म्हणजे वेगवेगळी केलेली आहे म्हणजे त्याच्यात मॅच होईल असं. आणि आपण जो नाम केलेलं आहे ते आपण आखणीनुसार नाही, आपण त्याच्यात ज्वेलरीचं नाम करून ठेवलेलं आहे. हा ना, ते काहीतरी खूप युनिक सुंदर असं वाटतंय. हा तुम्हाला मी इथं जवळून दाखवते. जो ज्वेलरीचं असं नाम पाहतोय एकदम क्रिस्टलचं असं नाम पाहतोय जो की खूपच सुंदर असं दिसतंय. आणि हे जे त्यांनी जी ज्वेलरी यूज केली नाही मेटल ज्वेलरी ती सुद्धा खूप एकदम अशी मिनिंगफुल आणि डिझाईनफुल अशी पाहतोय आपण. खूप गोड गणपती बाप्पा असणार. हा किती फूट आहे? आपल्याकडे तो 3.5 फुटीमध्ये आहे. अच्छा, हा 3.5 फुटीमधले आहे. आणि त्याच्या पुढे आपण पाहतोय लालबागचा राजा. तो Oh पण my आपल्याकडे goodness. 3 फुटीमध्ये आहे. अच्छा, हा 3 फुटीचा आहे ना? हा 3 फुटी. खूपच गोड गणपती आहे. कारण की या बाप्पाचा जो फेस आहे ना ते एकदम असा मासूम निरागस असा फेस वाटते. आणि या बाप्पाची पेंटिंग सुद्धा थोडी अशी मुंबई स्टाईलमधली आपण पाहतोय. चमकदार बॉडी कलर आहे बाप्पाचा असा. आणि बाप्पाचे जे डोळे आहेत ना ते बघा एकदम असे छोटेसे नाजूकसे असे बाप्पाचे डोळे पेंटिंग नाही पाहतोय. आपल्याकडे. आणि पूर्ण असा पेंटिंग नाही बरं, धोतर विथ ज्वेलरी पाहतोय. पूर्ण सोन्याने मडलेला बाप्पा असणार आहे. हा असणार आहे 3 फुटाचा लालबागचा राजा. आपल्याकडं 3 फुटीमध्ये फिलिप्स पण आहे बघा. त्याचं धोतर पण आपण जे म्हणजे मूर्तीला असं मॅच होईल असं त्याचं आपण हे केलेलं आहे, सजावट केलेली त्याची. एकच असं आहे. हां. पुढं कोणतं आहे? आपल्या 3.5 मध्ये कैची आहे. ती यावर्षी पण ट्रेंडिंगला आहे आणि गेल्या वर्षी पण ट्रेंडिंगलाच होती ती कैची. आणि ही मूर्ती आहे ना गणपती बाप्पाची ती खरंच खूप सुंदर आहे. पाहू शकता अशी गणपती बाप्पाची मूर्ती. आणि त्याला त्यांनी जो वर्क केला तो खरंच खूप गोड आहे. आणि मला इथल्या गणपतीची सर्व गणपतींची ना जी डोळ्यांची जी आखणी आहे ना ती तर पर्सनली खूप आवडले. पाहू शकता अशी डोळ्यांची आखणी आहे बाप्पांची. आणि एकदम टॉप क्वालिटीचं काम म्हणू शकतो. क्वालिटीमध्ये कुठलीही तडजोड नाही. A1 क्वालिटीचं काम. आणि बाप्पाच्या कानामध्ये आपण बालीसुद्धा पाहतोय. एकदम अशी छोटीशी लागली परंतु बाप्पाच्या कानांच्या याच्यानुसार ती एकदम प्रॉपर अशी मॅच होते. मुकुटाला आपण मोराचे पीससुद्धा पाहतोय. खरंच खूप गोड गणपती बाप्पा. हा असणार आहे क्रॉस कैची ना? क्रॉस कैची. किती फूट आहे? 3.5 फूट. 5 फुटीमध्ये चिंतामणी आहे.
बघा तुम्ही त्याची आखणी पण बघा, बॉडीची ट्यून पण बघा आणि धोतर. हा खरोखर धोतर आणि जो शेल आहे ना आपण तो डार्क व्हायलेट कलरमध्ये आपण पाहतो जो की खूपच सुंदर आहे. किती फीट असणार आहे हा? हा 5 फुटीमध्ये आहे आपल्याकडे. अच्छा 5 फुटीमधला बाप्पा आहे हा. आणि बाप्पाच्या ना दोन्ही साईडला आपण बघा, एका साईडला बजरंगबली पाहतोय आणि एका साईडला गरुडदेव पाहतोय. आणि हे बाप्पाची ना बुकिंग तुम्ही पाहू शकता, त्याचे टॅग जे लावले आहेत ना ते बुकिंगचे टॅग आहेत. आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की हा गणपती बाप्पा किती गोड दिसतोय. खरंच खूप अप्रतिम असं बाप्पा आहे. कशा प्रकारे वर्क केलं बाप्पाला या? आपल्याकडे गोल्डनमध्ये ज्वेलरी टाकलेले आहेत, ते म्हणजे Metal jewelry. मेटलमध्ये टाकलेले आहेत. आणि ते बटन म्हणजे धोतर नुसार ते आपण मॅचिंगवाले. ओके. आणि खरोखर अप्रतिम पूर्ण असं टोनिंगमध्ये बाप्पा पाहतोय आपण हा. बाप्पाच्या ज्या सोंडेवरती जो आपण नाम आणि लिखाई जी पाहतो ना ती करतो. आणि त्यांना पानांचे पेंडन त्यांनी यूज केले जे की अप्रतिम वाटत आहे. आणि सोंडेवरची त्यांनी ना डायमंड ज्वेलरी आणि बॉल चेन अशी दोन्ही यूज केले. खरंच खूप गोड गणपती बाप्पा असणाऱ्या. बाप्पाच्या कानामध्ये आपण बालीसुद्धा पाहतोय, A1 क्वालिटीची अशी बाली आणि खूप सुंदर बाप्पाचं काम पाहतोय आपण. हा असणार आहे 5 फुटाचा चिंतामणी बाप्पा. हा गणपती कोणता असणार आहे? कैची फर्निचर आपल्याकडे 4 फुटीमध्ये आहे. ओके. त्याचा फर्निचर बघा आणि धोतर आणि शाल आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे केलेलं आहे. खरंच म्हणजे या बाप्पाचा जो फर्निचर आहे एकदम असा हेवी असा लोडेड एकदम फर्निचर वाटतंय. त्याच्यात तुम्ही बिल्ड क्वालिटी बघू शकता, असं एवढंसं जाड वाटतं, एकदम हेवीमध्ये वाटतं. हा फर्निचर एकदम राजेशी थाटावाला फर्निचर आहे बाप्पाचा. हा क्रॉस कैची फर्निचर आहे बाप्पाचा. किती फुटामध्ये आहे? 4 फुटीमध्ये आपल्याला 22 पर्यंत आपल्याला होऊन जाईल. ओके. 4 फुटीचा मंडळी हा गणपती बाप्पा आहे. ते फक्त आणि फक्त 22,000मध्ये एवढी अप्रतिम मूर्ती मिळणार आहे. खरंच खूप गोड गणपती बाप्पा आहे. बाप्पाचा जो ज्वेलरी पाहताना इथं त्यांनी वेगळी अशी त्यांनी मेटल ज्वेलरी यूज केली जी की डिफरंट वाटते इतर गणपती बाप्पांपेक्षा. आणि पूर्ण क्वालिटीवाला काम पाहतोय. हा 4 फुटीमध्ये आपल्याकडं डबल सिंहमध्ये आहे. त्याचं सिंह पण आपण युनिक काहीतरी केलेले आहे. सिंह आपण बघू शकतो, त्याला ना ग्रीन आणि गोल्डमध्ये पाहतोय, म्हणजे गोल्ड कलरचे ते असे शाईन मारतात आणि ग्रीन कलरमध्ये आहेत ते. आणि हा डार्क पिंक कलरमध्ये आपण बाप्पाचा धोतर पाहतोय. आणि ज्वेलरी वगैरे आपण पाहू शकतो एकदम युनिक असं पाहतोय. याची काय प्राइस असणार आहे ताई? ते पण आपल्या 4 फुटीमध्ये सेम प्राइस 22 मध्ये. अच्छा सेम प्राइसमध्ये आपल्याला हे 2 ऑप्शन आहेत जे की खूपच अप्रतिम आहेत. मी म्हणतोय मला जर सांगितलं ना की कोणता चूज करायचं तर मी खरोखर कन्फ्यूज होऊन जाईल. एवढे सुंदर गणपती बाप्पा आहे ते. आणि सेम प्राईसमध्ये एकदम रिजनेबल आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आपण हे बाप्पा पाहतोय. फुटीमध्ये व्यंकटेशमध्ये आहे. त्याचं धोतर बघा आणि त्याचं नाम आपण हे ज्वेलरीमध्ये केलेलं आहे. क्रिस्टलमध्ये आपण नाम पाहतोय बाप्पाचा. एकदम असे खड्यांचे असं नाम पाहतोय जे की खूप सुंदर आहे. वरती सुद्धा आपण तसंच पाहतोय. हा किती फीट असणार आहे ताई? हा 5 फुटीमध्ये आपल्याला 28 पर्यंत जाणार आपल्याला. हो माय गुडनेस, 5 फुटाचा गणपती बाप्पा आहे. आणि प्राईस एकदमच कमी म्हणू शकतो आपण, फक्त आणि फक्त 28,000 रुपये. बाप्पाचा जो सिंहासन आहे ना तो बघू शकता आपल्या व्यंकटेश स्वामीचा जसं असतं ना. आणि त्या 2 साईडला ना सिंहासनाची आपण नक्षी पाहतोय जे की त्या बाप्पाचं असं सिम्बॉलिझम आहे. हा खरंच खूप प्रशस्त असं बाप्पा आहे. A1 क्वालिटीचं काम. आणि याच्यानंतर पुढचा कोणता असणार आहे हा? 5.5 फुटीमध्ये आपल्याकडे महाराजा आहे. ओके. 5.5 फुटाचा हा महाराजा. आणि या बाप्पाचं तर काम खूपच सुंदर आहे. हा बाप्पाचा जो फेससुद्धा आहे ना तो असं एकदम असं मोठा दाखवला. आणि बाप्पाचे कान आहेत ना ते छोटे आणि एकदम क्यूट असे कान वाटतात बाप्पाचे. धोतर कुठला कलर असा आहे हा पीचमध्येच आहे तो झालेला. पीच कलर. ओके. आणि काय प्राईस असणार आहे हा? ते आपल्याला 30,000 पर्यंत आहे. ओके मंडळी 5.5 फुटाचा गणपती बाप्पा जो की खूपच अप्रतिम आहे. बाप्पाचे शस्त्रसुद्धा आपण ज्वेलरी वर्क केलेले पाहतोय. बाप्पाचे जे बांगड्यासुद्धा आहेत ना ते एकदम असे कड्याप्रमाणे त्यांनी वर्क केलं, एकदम जाड अशी आपण पाहतोय, हेवी क्वालिटी पाहतोय. आणि या बाप्पाची किंमत फक्त आणि फक्त 30,000 रुपये असणार आहे. कारण की पूर्ण 1 टोनमध्ये बाप्पा ते केलेलं आहे रेडी. बाप्पाच्या आपण कमरेला व्हाईटमध्ये कमरपट्टा पाहतोय आपण बाप्पाचा. आणि सिंहासनसुद्धा एकदम A1 क्वालिटीचं आहे. आणि या बाप्पाची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त 30,000 रुपये. मोराचा आहे ना तो एकदम असा ॲग्रेशनवाला लुक देतो, बघू शकता एकदम जिवंत मोर वाटतं. म्हणजे त्यांनी मोरालाच एवढा असं वर्क केलं आहे. मोरच्या गळ्यामध्ये सुद्धा आपण ज्वेलरी पाहतोय. आणि मोराला आपण ओरिजिनल असं मोरपीस पाहतोय. पिवळा पितांबर बाप्पाला नेसवलेला आहे. आणि त्याचं असं लाईट येलो कलरमध्ये बाप्पाला आपण शेळा पाहतोय. खूप सुंदर मूर्ती असणार आहे. ही किती फुटाची असणार आहे? ही आपल्याकडे 4 फुटीमध्ये आहे. ही 4 फुटाची मूर्ती अवेलेबल आहे. आणि काय प्राईस असणार याची? ते 4 फुटीमध्ये सेम आपली 22,000 पर्यंत. ओ माय गुडनेस, 4 फुटाची मूर्ती आणि फक्त 22,000 रुपयामध्ये. मंडळी खरोखर रिजनेबल एकदम प्राईज आहे तिथं श्री स्वामी समर्थ आर्ट्समध्ये. आपणच्या मूर्तीच्या हिशोबानुसार या प्राईज आहेत ना ते खरंच खूप कमी आहेत. या होत्या आपल्यासोबत रिया पाटील ताई. तर ताई काय वाटतं यंदा काय आपलं टार्गेट वगैरे असेल गणपती बाप्पा सेल करण्याचा? टार्गेट आपल्याकडं 400 पर्यंत आपला टार्गेट आहे गणपतीचा या वर्षीचा.
आणि यावर्षी युनिक काहीतरी गणपती वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, तर आपण टार्गेटच्या प्लस गेलोय का म्हणजे? हां, थोडा म्हणजे गेलेलं आहे 80% तरी. आता बुकिंग कितीपर्यंत सुरू असणार आहे? आत्ता बुकिंग म्हणजे रक्षाबंधनच्या ह्याच्यात म्हणजे 28 तारखेपर्यंत आपली बुकिंग आहे. म्हणजे 2 फुटीमध्ये 5 फुटीमध्ये आपले बुकिंग बंद सध्या तरी झालेले आहेत. ओके ओके, तरी काय वाटते यंदाचा सीझन कसा चाललाय आपला? बरा चाललाय? थोडाफार म्हणजे आहे. पावसाचा काय फटका बसला का? कारण की सर्वांनाच बसला. पावसाच्या मुळे म्हणजे कसं 10-15 दिवस आमचे असत गेले. आमच्या कारखान्यात पाणी आलं होतं ना, हां. ते 10-15 दिवस आमच्या धावपळीमुळे गेलेले आहेत. ओके, सर्व देव बाप्पा आपला तो चांगला करेल. तुमच्या मागे नेहमीच बाप्पाचा आशीर्वाद राहील. तर धन्यवाद ताई, तुमच्याशी बोलून छान वाटलं. आणि ही आपण पाहतोय 2.5 फुटाची माऊली गणपती, जी की सुंदर आहे खूपच. आणि त्याच्या पुढे आपण पाहतोय क्रॉस कैची गणपती बाप्पा. हा पण 2.5 फुटाचा असणार. या रावमधले 2.5 फुटाचा हा तिसरा गणपती बाप्पा आहे. हा असणार आहे कमल चौरंगवाला गणपती बाप्पा, जो की खूपच सुंदर असं बाप्पा वाटते. त्याच्यानंतर दगडूशेठ. ओ माय गुडनेस मंडळी, हा दगडूशेठ बाप्पा बघू शकता. 2 फुटाचा आहे, परंतु पूर्ण असं वर्क केलेला बाप्पा आहे. पूर्ण गोल्ड असं बाप्पा वाटतं. त्याच्यानंतर हा असणार आहे पेशवा गणपती बाप्पा सरळवाला. म्हणजे फ्रंट लोकला आहे, त्याचा पाय जसा आहे ना तसा पेशवा टाईप बाप्पाचा पाय आहे. खरंच खूप गोड गणपती बाप्पा आहे. त्याच्यानंतर आपण हा पाहतोय प्रॉपर पेशवा गणपती बाप्पा. साईडला लोड आहे, त्याच्यामुळे खूप गोड गणपती बाप्पा. आणि या बाप्पाचा जो वर्क आहे ना, पाहू शकता एकदम असं गोड गणपती बाप्पा दिसतोय हा. आणि म्हणाले हा बाप्पा तर आपण पाहू शकता, हा ट्रेंडिंगवाला बाप्पा आहे. बाप्पाच्या बॉडी कलरमुळे हा एकदम वेगळ्याच लुकमध्ये आपल्याला केला. हा बाप्पाची जी बैठकसुद्धा आहे ना, तीसुद्धा अशी वेगळीच पाहतोय आपण. खरंच खूप गोड. आणि त्याला ना गोल्ड मेटॅलिक कलर असं यूज केला, त्याच्यामुळे तो खूपच असं उठून दिसतोय. खूप गोड गणपती बाप्पा आहे. हा सुद्धा असणार एक 2.5 फुटामध्ये. त्याच्यानंतर हा स्वामी गणपती बाप्पा आहे, पण त्याला वेगळ्या टोनमध्ये केला. हा ॲक्च्युली स्वामी टाईपच बसला आहे बाप्पा, बट त्याला करण्याची वर्क जो आहे ना, तो खूपच असं गोड आणि युनिक केला आहे. बाप्पाचा जो धोतर आहे ना, तो एकदम असं शाईन मारतो बघा, व्हाईट कलरमध्ये एकदम असं शाईन मारतोय. त्याच्यानंतर हा गट्टू बोलतात त्या बाप्पाला, कारण की असा एकदम असा गोलूमोलू टाईप बाप्पा आहे, त्याच्यामुळे या बाप्पाला गट्टू बोलतात. हा असणार आहे 2.5 फुटाचा गणपती बाप्पा, जो की खूपच अप्रतिम असा बाप्पा वाटतोय. आणि हा असणार आहे निकेट शंखवाला गणपती बाप्पा, जो की 2.5 फुटाचा असणार आहे. खूपच गोड गणपती बाप्पा आहे. त्याच्यानंतर हा 2.5 फुटाचा पेशवा. ओ माय गुडनेस, खूपच गोड गणपती बाप्पा. या साईडला बाप्पाच्या पण असा मोरसुद्धा पाहतोय. आणि जो बाप्पाचा जो धोतर आहे ना, तो खरंच खूप गोड असं वाटतोय. असा असणार आहे 2.5 फुटाचा पेशवा. त्याच्यानंतर हा 2 फुटाचा फिलिप्स गणपती बाप्पा, जो की खूपच अप्रतिम. आणि म्हणजे हा आपण पाहतोय 2.5 फुटाचा दगडूशेठ बाप्पा. खूपच असा अप्रतिम केला बाप्पाला या सजवलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण डबल सिंहवाला गणपती बाप्पा, खूप गोड आणि अप्रतिम बाप्पा वाटत. हा बाप्पा एकदम असा राजेशाही थाटामध्ये बसलाय. एकदम असा ब्रॉड फेस दाखवला आणि छोटे छोटे असे बाप्पाचे आपण कानसुद्धा पाहतोय. आणि बाप्पाच्या मुकुटाला आपण मोराचे पीससुद्धा पाहतोय, जे की खूपच सुंदर लुक देत आहेत बाप्पाच्या लुकमध्ये. आणि मंडळी, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. व्लॉग जर तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्लॉग तुम्हाला कोणत्या वर्षामध्ये पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच सांगा. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.